आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। महायुतीसाठी विधानसभेचा सर्वे अत्यंत प्रतिकूल, मात्र आम्हाला कोणत्याही सर्वेची गरज नाही। राज्यात काही झालं तरी ठाकरे 2 सरकार येणार, संजय राऊतांचे ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबतचे संकेत। काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर नाना पटोलेंनी सांगावं, आम्ही स्वागत करू। मी महाराष्ट्राच्या मनातील चेहऱ्यावर बोललो, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री, पण त्यांच्या समोर कुणी एखादा वेगळा चेहरा असेल काँग्रेस पक्षाचा आणि समोर सांगावं, म्हणजे माझं काही अडचण नाही। काँग्रेस पक्षामध्ये जर काही चेहरा असेल, या आमचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे, तर नाना पटोले यांचा चेहऱ्याचं आम्ही स्वागत करू। महायुतीत विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्वेची चढाओढ, लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजप बरोबर शिंदे आणि अजितदादा गटाचाही स्वतंत्र सर्वे, सूत्रांची माहिती। सॅम्पलिंग मध्ये बदल करून महायुतीतील पक्षांचा सर्वे, लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सर्वेनंतर जिंकून येण्याच्या निकषावर तिकीट देणार, सूत्रांची माहिती। उमेदवाराचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास तिकीट कापणार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मोठा निर्णय, विद्यमान आमदारांनाही लागू होणार आदेश, भाजपकडून जाहीर। आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी आरएसएस मैदानात उतरणार, संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रात भाजप आणि संघात समन्वय साधणार। दिल्लीतील नेत्यांना आणखी काही दिवस बॅटिंग करायची आहे, विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलण्याच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य, तर दिवाळीच्या आधी किंवा नंतर मतदान होईल, सुळेंचा दावा। लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींसाठी नसून मतं विकत घेण्यासाठी आहे, लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। की आम्ही तुम्हाला पैसे देतोय, तुम्ही आमच्या गुलाम व्हा, हे लाडक्या बहिणींना गुलाम करण्याची योजना आहे। जरी यांची भाषा असेल, ही भाषा असेल तर लाडक्या बहिणींचा अपमान, महाराष्ट्रात महिलांचा अपमान, आणि तुम्ही आमच्या गुलाम आहात, आम्ही 1500 रुपये देतो, तुम्ही आम्हाला मत द्या, ही गुलामीची भाषा आहे। राखी पौर्णिमेनिमित्त 18 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस राज्यातल्या बहिणींशी संवाद साधणार, लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती।